एका कपलला भेटणार आहेत एलियन्स. चला तर बघूया त्यांच्यात हास्याच्या भाषेची कशी देवाणघेवाण होते ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत आपले अतरंगी हास्य कलाकार. गौरव कुठे आणलंयस तू मला? गौरव मला भीती वाटते. गौरव बस इथं कशाला घाबरतेस ग? गौरव कुठे आणलंयस? अगं आरेचं जंगल आहे. तू मला जंगलात आणलंयस. तू काय करणार आहेस माझ्या बरोबर? गौरव हे गजनी, अगं आरेचं जंगल आहे. मुंबईत एवढं मोठं जंगल आहे. नशिबान आहे तुला बघायला मिळतंय. बघून घे आणि टेन्शन घेऊ नको. ह्या आरेला लागूनच आपला फिल्टर पाडा आहे. म्हणजे काय? अरे आपला रेग्युलर स्पॉट आहे हा. बस रेग्युलर म्हणजे माझ्या आधी पण इथे मुलींना घेऊन आलायस तू? येडी आहे का जरा तुला डोक्यानं? बस इथं. रेग्युलर स्पॉट म्हणजे मी इथे शांततेत वाचन करायला येतो. गौरव तू वाचतोस? हो. काय वाचतोस? मेसेजेस. सई तामणकरचं फिन्स्टा पेजवरचे फोटोज. फोटोज कसे वाचतोस? फोटो पण आणि त्यातले डोळे सुद्धा. मी वाचतो, सगळ्या पक्ष्यांना प्राण्यांना दाखवतो. अरे एकदा तर तो कावळा, त्याला मी दाखवला फोटो, त्याने अशी एक पोज घ्यायचा प्रयत्न केला. पोज घेतली, पंख अडकले, उडूच शकला नाही. आणि माकडं तर जी काय खुश झाली होती. अरे हीच ती जिला आमच्यातला एक लकी माकड चावला होता. माहितीये का? खतरनाक, जाम मजा येते मला इकडे आल्यावरती. किती गोड असतेस ग तू. असं वाटतं की ढगाळ आभाळात हळूच चंद्र डोकावून गेलाय. अगे स्किट बाकी आहे. बस एक शेर आठवला. हे काय केलंस? शेर आठवला म्हणून शेरचा आवाज काढला. नको काढू. का? नाही तर जंगलातला खरा शेर येईल आणि तुझी शायरी ओरबाडून घेईल. सॉरी शेर. हाँ, 2.5 अक्षर कहने में कितनी तकलीफ उठा रखी है. ईशा 2.5 अक्षर कहने में कितनी तकलीफ उठा रखी है. आपने आंखों में छुपा रखी है, हमने ओठों में दबा रखी है. किती भारी. शिव एक मिनिट उभी राहा. डोळे बंद कर, हात पुढे कर. 1 2. आता हे बघ ब्रेसलेट. अय्या गौरव किती ब्रेसलेट दिलं रडशील. भारी वाटलं. आय लव्ह यू शिवा. आय लव्ह यू सो मच गौरव. आय लव्ह यू यार. किती करतोस माझ्यासाठी? वेडी आहेस का? आता पॉ नाही, धुम्म चाले. नाही बे. गौरव कुठून? कुठून आवाज गौरव येतोय? इथून आवाज येतो. थांब एक ना, गौरव एक मिनिट. हे एक मिनिट थांब. हड. गौरव हडहड काय करतोयस? गौरव कोण आहे मग? किती क्यूट आहे तो. काय पण असं वाटतंय बिचारा घाबरलाय तो. घाबरलाय? हा, मला असं वाटतं थंडीने कुडकुडतोय तो. हा तुझा अभिनय रे. थंडीने कुडकुडते मला कुडकुडशील. हा कोण आहे बे तू? कोण आहे? इकडे काय करतोयस? नाही बाळा, तसं नाही. कोण आहेस तू? तुझं नाव काय आहे? अबे काय विचारलं की पॉच करतोय. तू कोण आहेस? हे बघ काय बोलत. हे बघ काय झालं? थँक्यू. तुझी भाषा मला ट्रान्सफर केल्याबद्दल थँक्यू. म्हणजे भाषा कोण आहेस तू? मी D557.
रूम नंबर सांगशील रूम नंबर सांगशील गौरव तिने तुला नाव विचारलं रूम नंबर सांगशील माझं नावच सांगतोय. ए इकडे तुझा अभिनय कॉमेडी घेऊन जाऊ नको कोपऱ्यात तू भरा. बस झालं, गौरव माझं नावच सांगतोय. D557 तुझ्या बापाने सांगितलं रूम नंबर D557 नाही माझं नाव आहे. काय मी परग्रहावर राहतो मी. तिथे आमच्या इथे अशीच नावं असतात, कोड नंबर असतात. D557 कोड नंबर आहे माझा. हे हा कुठला कोड नंबर आहे कोण आहे हा D557 मी. एलियन शिवा गौरव काय, काय? गौरव एलियन नाही, नाही. गौरव आपल्याला एलियन भेटला नाही, नाही, गौरव. ऐक ना. हे गौरव हा एलियन एलियन भेटला ग बाई भेटला एलियन भेटला ग बाई भेटला आया, 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 आया. शांत बस शांत बस बोलू ना शांत बसायचं हा अजिबात आवाज करायचा नाही भेटला की बाई भेटला असं करशील अरे असा कुठला एलियन असतो का हा दाढी आहे यार कसा हा एलियन कसा असेल बरं मला सांग एलियन मराठी कशी बोलेल ग मी तिच्याकडून भाषा ट्रान्सफर करून घेतले. कुठली भाषा अरे या ए भाई तू जरा थांब शांत राहा डोक्यात जाऊ नको मला नको सांगू तू भाषा ट्रान्सफर करून घेतली म्हणून कळलं काय बेबी त्याला सांग ना. काय बोलला बेबी तिची भाषा ट्रान्सफर करून घेतली ना. माझ्या गर्लफ्रेंडला बेबी बोलशील तिची भाषा ट्रान्सफर केली. ती बोलली असेल ना कोणाला तरी बेबी. तू बोललीस ना. हे गौरव मी नाही का लाडत आल्यावर तुला बेबी म्हणते त्याने ट्रान्सफर अरे सगळं फेकतंय रे याचं काय ऐकतेस तू नाही मी खरं बोलतोय. तुम्ही बाजूला इकडे. तू बाजूला बेबी इथे बस ना. बेबी 2 दिवसापूर्वी ना आमचं यान मागच्या जंगलात आलं होतं. आम्ही सगळे खाली असे बागड्याला आलो होतो आणि नंतर कंटाळलो की मग आम्ही निघायला लागलो. तर मग मी रस्ता विसरलो होतो. आमचं यान मला सोडून निघून गेलं. मी इथेच राहिलो. मला माझ्या घरी जायचंय. पा 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 पा. तुझ्या बापाने मिठी मारला पॉप आवाज काढला होता गौरव तू खरंच सांग तू कोण आहे रे हा? खरंच सांग कोण आहे मिठी मारतो याच्या बापाने मिठी मारल्यावर पॉप असा आवाज काढला होता गौरव असं काय करतोय रे? तो हरवलाय ना कोण? आपण त्याला मदत करायला नको का कसली मदत अगं कोण या काय गंडवतोय का एलियन कधी असा असतो का गोंडपाट घेतलेला एलियन आहे हा एलियन आहे मी खरंच एलियन आहे. मी प्रूव्ह करून दाखवू शकतो. दाखव काय करशील दाखव मी तुमच्या मनातलं ओळखून दाखवू शकतो. कसं इकडे या हात पुढे कर. हा आता याच्या मनात चाललंय की कधी हा एलियन जातोय आणि कधी मी शिवलीला कोपऱ्यात घेऊन ए, चला! ए! शपथ! ए, नाही, नाही, शिवा, नाही, नाही. शपथ! ए, ए, गप्प यार, ए! गौरव तुझ्या मनात असं आहे माझ्या काय शिवा अरे असं काय नाही ग तू मला हात बघायला अरे शिवा शपथ असं अरे खोटं सांगतोय हे भाई हे तू आता खरंच इकडे जातो ना तर मारून टाकीन मी लक्षात घे नाही, मी खरं बोलतोय. तू सायक- D557 PP90 एक मिनिट काय नाव आहे PP90 D557 PP90 D557 PP90 D557 PP90 Papa 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 अरे कॉमेडीचे रंगाबिल्ला नॉर्मल बोला ना वसाड्या सड्या वसा कुठं अरे किती शोधला मी तुला पोप्या 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 काय पोप्या तुमच्याकडे पप्पा बोलतात ना तसं आमच्याकडे पोप्या बोलतात. त्या साप सोडला पाहिजे तुझ्या अंगावर कॉमेडी तुझ्या पोप्या बोलतात मी एकटाच इथे हरवलो होतो. कोणी नव्हतं माझ्यासोबत. मग ह्या मला भेटल्या. थांबा ओळख करून देतो. हे माझे पप्पा आहेत एलियन पप्पा PP90. पायच पडते ना काका पपा 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 जवळजवळ मराठीत बोललेत अष्टपुत्र सौभाग्यवती भाव इकडे एक मी विचारतो ना मला मध्ये तुम्ही एलियन आहेत ना हो कोणत्या ग्रहावर ना आलात चेपच्यून वेगळा ग्रह आहे आम्ही कधीच नाव नाही ऐकलं असा ग्रहच नाहीये नेपच्यून आणि चिपळून दोघांना एकत्र केलं ह्याने चेपचून केलंय पोप्या पण तुम्ही इथे कसे राहिलात
इथे खाली कसे राहिलं तुम्ही तुम्ही? वसाडी पडली तुझ्या तोंडावर. मी यानात बसलो पण तुम्हाला कुठं दिसलाच नाही. आता मी एकटा घरी गेलो, तुझी आईस मला जिवंत ठेवील म्हणून मी खाली उतरलो. काय समजले? बरं झालं. अरे लेखकाने तुम्हाला एलियनचं कॅरेक्टर दिलंय. वासाड्यान काय समजली बोलाल? ते त्याचं काय झालं, काल आमचं यांना चिपलून मध्ये होता. हा. तो एक सुप्रसिद्ध नट बघा, कातील प्रभाकर मोरे. मी खूप मोठी फॅन आहे त्याची, मी खूप मोठी फॅन आहे. एवढी नको हो. मी ना त्याच्या हातात हात मिळवला ना तर सगळी भाषा माझ्या ट्रान्सफर झाली. शेंगदाणे अरे कॉलेज शेंगदाणे. शेंगदाणे घेताय का शेंगदाणा घेताय का शेंगदाणा घ्या ना शेंग घ्या ना शेंग दाना शेंग दाना शेंग साहेब घ्या ना शेंगदाणा ही कुठली पद्धत आहे बे शेंगदाणे विकायची? दाना शेंग 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 हे असं विचार तू शेंगदाणे. त्या माझी स्टाईल आहे म्हणून. गौरव, जादूला भूक लागल्यावर तो धूप ओरडायचा, तसे हे भूक ओरडताय. कारण तो एलियन होता, हे भिकारी आहेत. गौरव, असं नाही बोलू. पोप्या माझी पावर संपत आले, मला भूक अरे, लागली. अरे माझी पण पावर संपले. हे पोरी हा एलियन काका, आम्हाला ना शेंगदाणे खायला दे ना, म्हणजे आमची शक्ती आम्हाला परत मिळेल. हे बघ 10 रुपयाचे शेंगदाणे दे आम्हाला. हा प्लीज भूक. नका रे. नका असं करू यार. नका असं करू. अरे तुम्ही एलियन आहे, तुम्हाला शेंगदाणे खाऊन शक्ती येते. नाही आमचं राष्ट्रीय पीक ना भुईमुग आहे, तिकडे आम्ही शेंगदाणे पिकवतो आहोत. जास्त खोटं बोलू नका. सगळे भूमिक गुप्तीन आणि सगळे शेंगदाणे फोडून टाकीन, कळलं हे ना? गौरव असं काय बोलतोय? अरे बघ त्यांच्याकडे, काय कर? भुकेने थरथरतायत ते. अबे त्यांची 90 मारायची वेळ झाली का? आता कुठे हे बघ. तर तू शांत, तू 20 रुपये दे. अगं पण आपण इथं माझी शपथ आहे तुला, 20 रुपये दे. हिच्यामुळे वाचतात तुम्ही हा? हे घे 20 रुपये. ओ दादा, ते जरा 2 हे द्या ना शेंगदाणे. घ्या ना शेंगदाणे घ्या ना. चल ना दे ना पटकन. घ्या ना. एलियन बाबा आणि छोटू एलियन. थँक्यू. हे दोघं एलियन आहे? हो एलियन आहेत. मग मी ऋतिक रोशन आहे. घ्या ना शेंगदाणा घेताय ना शेंगदाणा घ्या ना. थँक्यू पोरी. हा तू आम्हाला चणे खायला गेलास, आमची शक्ती आम्हाला परत मिळाली. तुझा उपकार मी कसं बिडू तच मला कळत नाही आहे. या ना इकडे जाऊया आपण उपकार फेडायला इकडे. नाही, ए गौरव, उपकार असं काय करतोय एलियन बाबा? उपकाराची भाषा कसली करता हो? माणुसकी नावाची गोष्ट असते की नाही? आता मला सांगा, उद्या मी तुमच्या ग्रहावर आले असते तर तुम्ही सांगा माणुसकीच्या नात्याने मदत केली नसती का हो एलियन बाबा? Of course. 100% that I always of fertilizer that shall always having to pursue nothing else. Yes, Fakat is coming. Cinema is promotion. Do you think anything else for? All the best, Fakat cinema. I don't. I always have. Good thing fertilizer is always भूक लागेल. बाकी काही नाही. अरे नका ना फालतू बेर करू. झालं तुमचं? बरं काय? तुझ्या हातात हे ब्रेसलेट कसं काय? ब्रेसलेट हे आमच्या ग्रहावरचं आहे. नाही, मला गौरवने दिलंय हे. नाही हे मी विकत घेऊन दिलाय. नाही कसं घेऊन देईल? काल मी जंगलात फिरत होतो ना तर माझ्या हातातून पडलं. प्लीज तेवढं ब्रेसलेट द्या ना. नाहीतर मला आमच्या ग्रहावर कोणच घेणार नाही. ब्रेसलेट द्या ना. आम्हाला घरी अरे ते ब्रेसलेट माझा आहे. ब्रेसलेट मी ते विकत घेऊन दिलं त्यांना. नाही ना, ब्रेसलेट माझं अहो, काय आहे. तुम्ही बोलता ते ब्रेसलेट माझा आहे? जबरदस्त ब्रेसलेट आहे. अरे, घरी जायचंय. हे मग, काय? आम्हाला घरी जायचंय. अरे माझा आहे ते शिवा. गौरव शांत बस. दुसऱ्यांचं ब्रेसलेट घेऊन दिलंस मला तू, पडलेलं उचलून दिलंस तू मला. विकत आणलं सोन्याचं. खोटारडं. एलियन बाबा, तुम्ही तुमची प्रॉपर्टी परत घ्या. Thank you. तुम्ही तुमच्या ग्रहावर सुखरूप जा, ही माझी जबाबदारी आहे एलियन बाबा. तुम्ही मला आधी सांगा, तुमचं ते यान कुठे येणार आहे? हे बघ वेळ झाली. मग व्हायब्रेशन ब्रेसलेट सांगताय कुठं या नाही. कुठे कल्ला कुठे? पुण्याजवळ तलेगाव जवळ आहे. मग आपण तळेगावला कसं जाणार? अरे देवा हो. या पोरीला तरी आपण कसा परत त्रास देणार? नाही, सारखा त्रास नको द्यायला. आपण आपलं चालत जाऊया. चालत एलियन बाबा, चालत जाणार आहात यानापर्यंत? ते पुढे चालत जाणार आहात? ट्रेनने किंवा बसने जा. काय झालं?
हा शब्द यांचं घाबरणं कळतं, तू नेमकं काय करतो तेच कळत नाही. हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला आयुष्यात. कोणता ट्रेन? ट्रेन आणि बस हा, आम्ही बस. पहिल्यांदाच ऐकलेलं आहे. पहिल्यांदा ऐकलंय? अरे तुमचा अभिनय, तुमच्या अभिनयाला गोंडपाटात घातला पाहिजे खरं तर. हा पहिल्यांदा ऐकलाय? नका रे मी जा रे, मारून टाकी मी दोघांना. आपण जा मारे सांगतोय. गौरव शांत बस. एलियन बाबा तुम्ही मला सांगा किती पैसे लागणार आहेत, मी देते. काय बहुतेक तिकीटच 380 आणि चहा पाण्याचं पकडून राऊंड फिगर 1000 रुपये देऊन टाक. तुम्हाला ट्रेन आणि बस माहित नाही, तिकिटाचे पैसे बरोबर माहिती 380. कुठला एलियन नाश्ता पाणी करतो रे? गौरव हे का? आताही मार खातील हा? एलियनची पॉवर आहे, त्यांना कळत असेल ना सगळं. ए परफॉर्मन्स ऑफ द वीक साठी हा रे ग. निघा तुम्ही कडनं. गौरव शांत बस. बाबा तुम्ही थांबा. मला पैसे दे, मी देते, मला मी please देते. पैसे दे. मला हात नका लावू, मला हात नका लावू. तू इकडे ये बाबा, हे घ्या. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला पोहोचवल्याशिवाय मी नाही राहणार. मी अरे ते आपल्याला पोचवतील. ऐक ना, ए जाणार रे नाग्यांनो, किती जाणार 1000 इकडनं. रुपये लागणार आहेत. हे घ्या बाबा. बापरे 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 बापरे. वाटलाच म्हणा तुम्ही हिकडं असणार. हा. या काय बोट कोणाला दाखवतेस? हे कोण आहे? हा आमचा ग्रह चेपचून. मी चेपचून आहे. तुम्ही घरी चला, नाही तुम्हाला चेपून तुमच्या पोल्या केल्या तर नाव नाही सांगणार बेबी रांगोली. इथं काय करताव? नाही काही नाही. इथं काय करताव? ते आम्ही एलियन बनून आलेलो. हा. एक मिनिट थांबा, आता थांबा. तुम्ही यांना ओळखता? यांनाच ओळखते मी. हे एलियन आहेत ना? आज एलियन बनले. आज एलियन बनले म्हणजे? अरे येडी माणसं आहेत ती, रोज इकडे येतात आणि नवीन नवीन कपलला लुटतात. तुमच्याकडनं काय घेतलंय? माझं सोन्याचं ब्रेसलेट त्यांच्या हातात आहे. ब्रेसलेट. मला म्हणते एलियन आहे म्हणून. पावर येते त्याच्यामध्ये ठेवलंय. लायकी आहे मनगटाची ब्रेसलेट घालायची, काढायचे. हे घ्यावा, थँक्यू सो मच. बघ हं. घरी चला. घरी चला. हा, चला, म्हटलं, उचला. काय ते होते असं करून? बघितलं? सॉरी. हा? सॉरी. सांगितलं होतं ना मी. सॉरी बाबा. माझं अर्थ गेलं तू. जबराट परफॉर्मन्स. काही पंचेस तर फारच भारी होते. कमाल, मजा आ गया. प्रसाद दा काय म्हणाल? काय म्हणू? पॉ 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 पॉ. सगळ्यात मला काय आवडलं तर चेपचून. मजा आली नाईस. सई. मॅड परफॉर्मन्स होता. आम्ही उभ्या आयुष्यात कधी इमॅजिन केलं नसतं की मोरे तुम्ही आणि एक वेळ दत्तू ठीक आहे, पण तुम्ही एलियन बनाल हे म्हणजे ही अशा स्वप्नपूर्त्या ह्या मंचावरच होऊ शकतात आणि ती आज झाली याचा खूप आनंद आहे. दोघांनी खूप छान कॅरेक्टर पकडलं होतं एलियनचं, मला तर खूप आवडलं. बाकी सगळ्यांची साथ पण उत्तम, मजा आली. मंडळी, एका इव्हेंटसाठी एक सेलिब्रिटी पोहोचलाय एका हॉटेलमध्ये. चला तर बघूया या हॉटेलमध्ये त्याचं कसं स्वागत होतंय ते. होय होय होय. अगं आत्ता पोचलोय मी हॉटेलवर पोचलोय. हा ठीक झाली जर्नी यार. 7-8 तास प्रवास केला. हो जेवलो. हो तू दिलेली दुधीची भाजी फेकली जेवलो होतो. होय चल आता ठेवतो मी. थकलोय यार, उद्या इव्हेंट आहे ना सकाळी. हां झोपतो आता. 12:30 वाजत आलेत रात्रीचे. हां चल बाय. हॅलो सर, लगेज घे. लगेच म्हटल्यावर लगेच आलास अगदी. मुली आहेत का मुलं आहेत? एक्सक्यूज मी बुकिंग आहे माझं हॉटेलला. बुकिंग आहे. नाही आहे सर. नाही होय ओ बुकिंग आहे. कस्टमर आलाय. कस्टमर दारात ये. कस्टमर आलाय. सॉरी Booking आहे. सर. या शेवल्या उठ कस्टमर आलाय उठ. अरे सोमडे जाऊन
थंडा घेऊन ये जा मी एंट्री मारते जा लवकर ये. हा हे बघा हे. नमस्कार सर हो. तुमचं नाव काय आहे सर? समीर चौघुले नाव आहे माझं. चालेल सर. हां चालेल म्हणजे अप्रुव्हलला नाही घेऊन आलोय मी. हॅलो चालेल आहे तेच आहे माझं समीर चौघुले. हा सर नाही आहे सलीम चौगुले. सलीम चौगुले नाहीच आहे माझं नाव. समीर चौगुले. समीर बघा असेल तर सशातला मी नाही जा त्यातला मी आहे. घ्या आणि सर र- थंडा घ्या ना सर. हा. वेलकम ड्रिंक आहे हो सर आमचा. हो येस थँक्यू 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 हां Yes, sir. आणि र मधला र असेल बघा बघा त्याच्यात. हे काय दिलं मला तुम्ही? नाही ते रामिंडा नव्हता ना म्हणून मी ते पाण्यामध्ये हळदी टाकून दिले पिवलं पिवलं वाटावं अरे म्हणून. हळदीचं पाणी कोणी वेलकम ड्रिंक म्हणून देतं का? सर चांगलं असतं. अहो नका ना ते चांगलं बिंगलं ठेवा ते मला नको आहे ते. पोटातले किडे मरतात सर ते पिया. रात्री 12:30 वाजता काय करायचं ते किडे मारून मला नका ना हे करू. बघा ना जरा बरं प्लीज बघा. हा, समीर चौघुले नाव असेल. ये समीर- पिरिया नीट शोध ना नीट झाडी मार ना असं काय करते नीटच मारते. हे बघ काहीतरी ते बघ काय नाव त्यांचं समीर चुलबुले असेल बघ. हे बघ, आता- चुलबुले. आता समीर बरोबर आलं पुढचं चुकलात ना. सॉरी सॉरी सॉरी. चुलबुले नाही आहे चौघुले आहे. चौक मधला चौ आहे. घू याचा आहे. घू आहे रे कसला आहे घू घुमणे घुमणे घुमण्यातला घू आहे आणि लेलेतला ले ले ले. चौघुले. नाही आहे सर तुम्ही सांगते ते इथं काहीच नाही लिहिलेले. अरे असं कसं होईल बघा ना जरा नीट बघा ना. पिरिया तू ना नेहमी सारखा करू नको हा. झाडी मारताना एक पन्ना नाही तू घापची मारली असशील. ऐका 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 थांब, मी बघते थांब. अरे ही काय भाषा बोलताय तुम्ही मला खरंच ऐका ना ऐका मी खूप थकून आले हो 7 तास प्रवास करून आले. प्लीज मला रूमची चावी द्या मला आराम करायचा आहे. उद्या इव्हेंट आहे चालेल, कळलं का? sir. एकच वादा बंटी दादा प्रतिष्ठानचा एक इव्हेंट आहे ना. ते इव्हेंट वाले. हा त्या इव्हेंटला मी आलेलो आहे तर मला त्या नावाने रूम बुक झाली का बघा ते. ये तुम्ही इव्हेंट वाले आहे. हा इव्हेंट वाला अरे मग आधी सांगायचं ना उगाच दोन दिमागचं दही करून ठेवला एका मिनिटात रूम सालटवली असती ना. हो. आणि आता माझ्या दिमागची बत्ती पेटली. रात्रीचे 12:30 वाजले जरा please, please. इव्हेंट वाल्या सगळ्यांना आपण ते पहिल्या फ्लोअर वरती टाकलं. एक मिनिट टाकलंय म्हणजे पहिल्या फ्लोअरवरती टाकलंय. कोण आहेत ते आर्टिस्ट आहेत ना. आम्ही इव्हेंट करतो आम्ही कोण आहोत आर्टिस्ट नाही आहोत का? काहीतरी डिग्निटी असते आम्हाला. प्लीज हे टाकलं बिकलं बोलायचं नाही. सॉरी सॉरी. समीर चौगुले बघा. बघ बघ बघ. ये सापडले सापडला हा, ते- सापडले सर. हाय सर रूम हाय जमील गुलगुले नावाची. अरे यार. Yes, sir. अहो तुम्ही समीर चौघुले हो नाव. समीर चौघुले. सत्य. जलीम गुलगुले कोण आता? तुम्ही अरे नाही ना हो नाही. नाही आहे मी. समीर चौघुले नाव आहे बघा ना जरा. ठीक आहे प्रिया बघ सत्य आम्ही सत्य. हा जाय शोधा हा. कुठं दिसताय हे काय आहे कुठे आहे काय आहे हे MHJ पॅराडाईज कुठलं पॅराडाईज आहे यार हे MHJ व्हरांडा हॉटेल आहे हे कुठलं तरी. मी ना ते कॉन्ट्रॅक्टरला फोन लावतो त्याचा एक माणूस आहे. तू शोध. हॅलो दिसताय काय? आईला एवढा रातचा फोन कराय कोणाची मस गावन राहिली कट केला यार फोन तरी. अर्थात माणसाचा नंबर मला दिला होता पिण्यापासून पिठापर्यंत काही लागलं तरी फोन करा. कट केला त्यांनी. हॅलो 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 हा हॅलो सर कट कसा करता फोन तुम्ही? सॉरी सॉरी सर तुम्ही आहे होय सॉरी 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 अहो माझ्या लक्षात नाही आलं सॉरी. मग? अहो कवापासून तुमचीच वाट बघतोय अहो मी. फोन तरी करायचा नाही होय. मगाशी काय इस्त्री केली होती? मगाशी काय केला होता मी फोनच केला होता ना सर फोन. एक मिनिट फोन कसा कट करता तुम्ही मला एक- ऐका की तुम्ही पोचला का हा? व्यवस्थित मध्ये पोचला ना हो एकदम. हो मी पोचलेलो आहे. हॉटेल एक नंबर बुकिंग केलेलं आहे वर का. नाही, बरोबर. एकदम मस्त पैकी आराम बिराम करायचा. हो, हो. तांगड्या बिंगड्या वर करून झोपायचा टेन्शनच घ्यायचं नाही. होय. कळलं का सकाळी भेटू डायरेक्ट मग आपण. हो, हो, बरोबर आहे. निवांत मध्ये झोपून जा. गुड नाईट मग आता. आता माझ्या कट केला फोन. अरे हा माणूस आहे का कोण परत कट केला? ए! हा, हा, ए, फोन नाही ठेवायचा आता. काय? फोन नाही ठेवायचा. असं कसं फोन ठेवता तुम्ही? ऐकून घ्या माझं आधी काय ते. बोला की सर. तुमचं गुराळ सुरू करू नका. हा? अरे इथे मी आलेलो इथे MHJ पॅराडाईज हॉटेलला तुमच्या त्या हॉटेलला माझी रूमच नाहीये म्हणतात या बायका. काय
अहो काय सांगताय सर रूम आहे की अहो नाहीये रूम, तेच तर सांगतोय. या कोणतरी बावलट बायका तिथे आहेत 2. अहो मी स्वतः दुपारी येऊन रूम बुक केली तर अहो पण सकाळी आता नाहीये, त्याला मी काय करू? 12:30 रात्रीचं खूप थकलोय हो. असं नका ना करू. पावाडासनी द्या फोन. जरा थांब. पिंडोक पुरे आहे ते द्या तुम्ही, मला त्या फोन द्या. अरे मला नको. द्या तुम्ही फोन द्या त्यांच्याकडे, नुसते फोन मध्ये घुसलेले असते त्या. ए बोल रे, पुढे बोल. बोला. नमस्कार सर, वेलकम ड्रिंक देऊ काय? ए ती ठेव बाजूला. रूम कुठं आहे सरांची ती सांग पहिली. हा सर ते त्यांच्या नावाने एक पण रूम नाही आहे सर. मी अख्ख्या बुक मध्ये झाडी मारलेली आहे सर. अरे काय बोलती, मी स्वतः तिकडे बुक केली दुपारी येऊन. नीट बघ. नाही आहे सर, कुठल्या नावाने आहे सर? अरे काय मळी लावून काम करते काय का तू? अरे मुद्द्याच तुम्ही बोला ना यार. उपमा आणि उदाहरण देऊ नका. बांबाव लगत करू नका. नीट रोहित माने नावानं बुकिंग असेल बघा त्याच्यात. बस. नाही आहे. नाही आहे हे जायला. मग सावत्या माने आहे का? नाही आहे. मग रोहित सावत्या. नाही आहे. रोहित शर्मा आहे का? रोहित शर्मा टीव्हीवर आहे. गप्प काय? इकडं नाही आहे. ए नाही. टिटवेंनो, अरे बघा की नाही, एक काम करा. रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा असं लिहिलं असेल बघा. बुकिंग असेल, नीट चेक करा. अहो सर, तुम्ही सांगते तो कुठल्याच नावानं काय नाही लिहिलेलं आहे आणि हॉटेल फुल आहे एकदम. सर एक काम करा तुम्ही, थोडं 5-4 मिनिटं द्या मला. मी बघतो काय करायची ती. अरे. फटाके निघतो इथनं, पोचतो लगेच फटाकीने तिकडे. तुम्ही आताच्या आता इकडे लवकर या. कळलं? आलो, येत आलो, नाहीये सर, ते. मी आलो. काय चाललंय फालतूगिरी, मला तेच कळत नाही यार. 7 तास प्रवास मी करून आलोय. एवढं नाव लिहिलंय तुम्ही एमएच पॅराडाईज, एवढा खर्च केलाय. ऐका. एक रूम नाही तुमच्यासाठी. सर कशाला तुम्ही एवढा दिमागचा बुर्जी पाव काढतेस? नाही तर काय, असं चिल्लम चिल्ली करून तुम्ही ना डोक्याचा दही करताय सर. रायता फैलवताय एकदम. हे रायतं चिकन चिल्ली बिल्ली माझ्यासमोर बोलू नका. चिल्लम चिल्ली दुरुस्त नाही करायचं मला. मी भटारखान्यात उभा आहे का हॉटेलमध्ये उभा आहे मला सांगा आधी. भाटार खाना. नाहीये जोक, हा नाहीये. नाही आहे. हा जोक नाहीये. नाही आहे. हा मला रूम द्या. मी बघा यार, मी शांत आहे ना यार. सर ऐका. रूम द्या मला. ऐका, तुमचा मॅटर मी क्लिअर करू काय? हा. माझ्याकडे एक जुगाड आहे. जुगाड आहे म्हणजे? तुमचा मॅटर सॉल्व्ह करते. या बघा, हॉटेल मध्ये एक पण रूम नाही आहे. हा काय मॅटर सॉल्व्ह केला माझा तुम्ही? ऐका ना, ऐका. ह्याच्यात आता मी काय करायचं? हॉटेलवर रूम नाचायचं मी इकडे? नाही नाचू नका सर. आता तुम्हाला पडी मारायचीच आहे हा. नाईट मध्ये, तर मग कोणासोबत तरी तुम्ही रूम शेअरिंग करता काय? एक्सक्यूज मी, आय एम अ सेलिब्रिटी. मी कुणाबरोबर रूम शेअर बिअर करणार नाही, आता सांगतो तुम्हाला. शेअरिंग करावं लागेल सर, प्लीज सर. नाही मी शेअर बिअर नाही करणार. नाही ऐका sorry. सर, ऐका सर. सर मग कुठे झोपणार सर तुम्ही? नानी कुठं? मला रूम पाहिजे. एक काम करा, फर्स्ट फ्लोअर वरती ना रूम नंबर 101 मध्ये एक जादूगार आहे. जादूगार? जादूगार आहे. जादूगार पी निळू. हे जादूगाराचं नाव आहे? तसे जेंटलमॅन आहे तो, त्याच्यासोबत रूम शेअर करता काय? नाही जादूगार बरोबर मी नाही रात्र काढणार. सकाळी काय लेंगातून कबूतर वगैरे बाहेर पडलं मला नको बाबा. नाही अरे जोक नाही यार. ते जादूगार डेंजर असतात. कानातून ससा बिसा बाहेर मला नको ते. नको. सर 103 मध्ये आगीचे खेळ करणारा ग्रुप आलेला आहे. तो आगीने चूळ भरतो, त्यांच्या बरोबर राहताय? आगीने चूळ भरणाऱ्या माणसासमोर मी का राहू? रात्री रिहर्सल करायला घेतली ना, अख्खा बिछाना पेटला माझा. मी काय करू यार? जोक काय करे? अजून एक आहे तिसरा. अरे नका दाखवू यार. रूम नंबर 107 मध्ये असं लांब पायवाला माणूस आहे. असं नाही का मोठ्या ढांगा टाकतो त्याच्या बरोबर झोपते काय? हा काय इव्हेंट घेतलाय मी? याच्या उंच पायाची माणसं आहेत, आगीचे चूळ भरणारी माणसं आहेत. मी काय यार, मी अमाऊंट बघून का पाघळतो यार? इव्हेंट कुठला हे दरवेळेला का नाही बघत यार? हा माझा प्रॉब्लेम आहे यार. चल फोन आलाय. हे कळलं रे? हॅलो हॅलो. हा सर कुठं आहे? कुठे? ही काय इथं आलोय रिसेप्शन. कुठे? तुम्ही कुठे आहे? अरे रिसेप्शनला आहे मी. काय गांडावताय लागा? मी इथं रिसेप्शनला आहे. आता जवळजवळ पुरीच्या नाकाला नाक लावायची वेळ आली इथं. कुठं आहे तुम्ही? अरे नाही यार, मी नाही मी इकडेच आहे. अरे मी इकडेच रिसेप्शनला आहे. कुठल्या हॉटेलला आहे तुम्ही? एमएच पॅराडाईज.
काय लागा सर तिकडे कुठे गेलाय तुम्ही MSG इंटरनॅशनलला बुकिंग केलंय अहो तुमचं. एक मिनिट तुम्ही मला ऍड्रेस काय पाठवला होता? MSG पॅराडाईस पाठवला होता. मॅप बीप तोच पाठवला होता तुम्ही मला. जाऊ दे ना आता ती कुठे धरून ठेवताय या. नाही, धरून ठेवता म्हणजे मी कुठे धरलंय? अरे जाऊ दे ना सर आता ते तुम्ही एक काम करा हा. ऐका तुम्ही निघा तिकडनं हा. निघा बाहेर गाडी आहे ड्रायव्हर असेल झोपला त्याला उठवा आणि लगेच फकाड मध्ये या अबे, इकडं हे. आता पिक्चर रिलीज होतोय. ठेव रे फोन. जागा ही प्रमोशनची एवढी फट दिसली की प्रमोशन करतात. आत्ता घेणार पिक्चर मध्ये तुला? अरे मस्त बोलला घ्यायला पिक्चर असं होणार आहे? सर येताय ना इकडं येतो आता. आधी सांगायला पाहिजे होतं. फकाड मध्ये या. अरे हो रे ठेव. हे हॉटेलच नाहीये माझं. सांगितलं होतं सर माझी नजर लय शार्प आहे. शांत बसा आता. मी आता त्या हॉटेलला जातोय. एक मिनिट बॅग घेऊन गेलाय ना तू? हो वेटरला बोलवा. कुठे घेऊन गेलाय तू? बॅग घेऊन गेलो बोल. या राजू राजू ए बाबा मगाशी म्हणजे लगेज घेऊन गेलास ना बॅग ती कुठे आहे? ती आण. ते सामान तुमचं होतं. माझं होतं. आयला झोल झाला. म्हणजे काय झालं? ते कबुतरांचा खेळ दाखवणार आहेत हा. ना, ते मला बोले त्यांचं लगेज येणार आहे, ते आलं की टेम्पोत टाक. मला वाटलं त्यांचं लगेज आहे, मी टेम्पोत टाकलं. टेम्पो कुठे आहे आता? टेम्पो गेला, त्यांचा शो अमळनेरला ना, तिकडे गेला टेम्पो. आताच निघाला टेम्पो. अरे टेम्पो गेला अमळनेरला. सामान गेला रे माझं. ओय ओय अरे गाडीवाला त्या गाडीचा टेम्पोचा पिच्छा कर. अरे गेले काय ऐकलं आणि गाडीवाला आणि गेला. कुठे गेला? अरे ऐक तरी आहे माझं हे कर. अरे माझं सामान गेलं. अरे माझं. अरे क्या बात है, एकदम फकाट परफॉर्मन्स. भारी परफॉर्मन्स, भारी प्रमोशन सुद्धा. सई. साधी संकल्पना होती पण तुम्ही ती किती सुंदर फुलवलीत आणि भरलीत. प्रत्येकाने आपापले अमेझिंग रंग यात ओतले. मस्त, खूप मजा आली. थँक्यू. हेमंदा, तुला कसं वाटलं परफॉर्मन्स? स्किटमध्ये या दोघी जे सांगत होत्या की एक जादूगार आहे रूममध्ये, तो काहीही करतो. माझ्या मते समीर चौगुले हा खरा जादूगार आहे, जो साधेपणातही इतकी गंमत आणू शकतो. वा दादा. हा. क्या बात आहे. म्हणजे हसून हसून वेडे झालो आम्ही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू दादा. सगळ्या समस्या एका क्लिक सरशी सोडवणाऱ्या डेवडूडला आज मात्र एका कठीण समस्येला सामोरं जावं लागणार आहे. पण याचे उपाय मात्र तुमचं नक्कीच मनोरंजन करतील. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत आपले अतरंगी हास्य कलाकार. थिएटर द्या मराठी सिनेमाला थिएटर द्या. थिएटर द्या मराठी सिनेमाला थिएटर द्या. शोज द्या. प्राईम टाइम शोज द्या. अरे शोज द्या. प्राईम टाइम शोज द्या. मराठी वाचवा रसिका अनुजा. हे काय ते पहिल्या 4-5 वाक्यात काहीतरी सुंदर असायला पाहिजे म्हणून मी त्यांची नावं घेतली. बाकी आपल्या इथं कोणी ऐकत नाहीये. आपल्याला आत्ता फक्त देवच वाचवू शकतो. देवा शोध प्राईम टाइम शोध. चिल डूड वाचतोय ना बीट घे फील डूड. होणार आता फुल मूड. आलाय आता देवडूड. या आलाय आता देवडूड. शोध द्या. प्राईम टाइम शोध द्या. प्राईम टाइम शोध द्या. ओला ढगवाल्यांनी मला करेक्ट डेस्टिनेशनवर पोचवलेलं आहे. फक्त कळत असं नाहीये, ज्यांचे सिनेमे या AC मल्टिप्लेक्सेस मध्ये लागतात ते दिग्दर्शक बाहेर प्रोटेस्टम का करताय? लेट अस चेक. हेलो नमस्कार आदाब सत श्री अकाल. मैं हूं देवडूड. काय प्रॉब्लेम काय? जस्ट रेग्युलर ऍक्टरच्या जा ना बाबा, डोकं फिरवू नको. इथं आमचं काय चाललंय तुझं काय मधीच? हसतेस काय बेने? हसतेस काय? मी देवदूत आहे. देवडूड. अरे काय देवदूत आहे अबे. हे धंद्यानं आम्ही आमच्या टायमाले करून हुंडेले. समजलं काय? तू ना हे काम करू नको. तू निघ इकडून. हे असं कॉस्ट्युम बदलून यायचं आणि मग सांगायचं सर कही वाटली माझी ऍक्टिंग. अबे बंद कर, निघ नाही तर. हातवारे नाही, पण तुम्हाला खरंच कळत नाहीये. मला खरंच देवानी पाठवलेलं आहे. मी तुम्हा सगळ्यांना मदत करणार आहे. आय एम देवदूत. एक क्षण तुम्ही खरंच देवडूड अर्थात देवाचे दूत आहात? हो. मग आमच्या सर्वांसाठी एखादा चमत्कार करू शकता का?
अरे मराठी दिग्दर्शकांनो, बजेट नसताना सुद्धा तुम्ही चित्रपट पूर्ण करता, हाच एवढा मोठा चमत्कार आहे. त्यावर मी आता काय वेगळा चमत्कार करू सांगा मला. अरे बाप, यानं दुखत्या रगवरच बोट ठेवलं एकदम. हो की नाही, हो की नाही. पण तुमचा विश्वास बसेल म्हणून मी एक गोष्ट करतो. लाइटनिंगम स्ट्राईक एंटरास तू. वीज कुठून आली मी जायला काय स्पीकर बिकर लावला काय कुठं? हे काय टेक्नॉलॉजी आहे? अविश्वास, माझ्यावर अविश्वास. एकच मिनिट. कूल विंड एंटरास तू. एक क्षण. तुम्ही हे आमचा विश्वास बसलेला आहे. तुम्ही हे जे वातानुकूलित यंत्र आहे ते थांबवू शकता का, बंद करू शकता का? दिलिटास्त्र 1 करोड वेळा केले तरी खूप मजा येते मला. पटला आता तुम्हाला? पटलं म्हणजे बोला बोला बोला. नाही, तुम्ही अशी थंडी पाडू शकता. हो म्हणजे तसं तुम्ही पाऊस पण पाडू शकता का? इंडीड. काय सांगता? अरे बापरे, हलय कामाचा माणूस दिसतो. मग माझ्या सिनेमामध्ये रेन डान्स होता, म्हणजे पावसात गाणं शूट करायचं होतं. मी ना काय सांगलं प्रोड्युसरला का भाऊ आपण रेन मशीन आणू. त्यांना पैसेच दिले नाही ना. मग भर उन्हामध्ये मला शूटिंग करणं पडलं. नाही एवढे आपण ठेवून घेऊ, हे कवा बी कामात येतील आपल्याला. पाहिजे तेव्हा पाऊस, पाहिजे तेव्हा थंडी. मॅनवा, तुम्ही खूप संकुचित वापर करून घेताय माझा. तुम्ही मला महत्वाचे प्रॉब्लेम सांगा, जेणेकरून मी ते देवाला सांगेन आणि तो सॉल्व्ह करेन. काय सांगताय? खरंच होईल होय तसं? हा, खरंच होईल. होईल म्हणजे होईलच म्हणजे. सांगा काय प्रॉब्लेम आहे. मी सांगतो. पळापळ. माझा पिक्चर रिलीज होणार आहे आता. पिक्चर रिलीज होणार आहे, पण मला काय प्राईम शोच मिळणार झालाय. त्यामुळे झालंय काय, आम्हाला सगळ्यांना टटेन्शन आलंय. जर शो नाही लागला तर आमचे पैसे रिकवर कसे होणार? म्हणजे टाकलेलं बी बाहेर निघणार नाही. मला सांगा, तुमचा सिनेमा कधी रिलीज होतोय? ही आता परवा 29 मेला. अच्छा, तुमचा? परवाच 29 मे. तुमचा? माझा परवा 29 मे. माझाही खरं तर परवाच 29 मे. अजून 3 जण आहेत ती. पण ती मोठ्या बॅनरवाली आहे ती. हा, त्यांच्यात काय आहे, एकाच्या मागं म्हणजे पैसोवाला आहे, एकाच्या मागं मीडियावाली आहे ती, आणि एकाच्या मागं तो सगळी पुढारीच आहे ती. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा मॅटर सलटावला आहे. आम्ही इथं बोंबलत बसलोय, हे द्या. अरे पण मला कळत नाहीये, 7 मराठी सिनेमे एकाच दिवशी रिलीज होत आहेत. हो. वेळात मराठी सिनेमे बनविले 7. नाही हॉरिबल. काय सिनेमा? विनोद. नका हे सगळं करू, मलाही कळत नाही. आता मी देवाला काय सांगणार आहे? देवाला काय सांगणार? सगळे मराठी सिनेमे जे 29 मेला रिलीज होणार आहेत त्यांना सुपरहिट कर. असं होऊ शकत नाही. आय एम हँडकफ्ड. एक काम करा ना, त्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या दिवशी तुमचे सिनेमे रिलीज करा. हा, कसं करणार? बॉलिवूडचे सिनेमे येत आहेत ना लगेच. साऊथ वाला पण आहे ती त्याच्या पुढे. आणि त्याच्यानंतर तर अख्ख्या आठवडाभर ते हॉलिवूडच्या चित्रपटांची रांग लागली. म्हणजे आता बॉलिवूड, हॉलिवूड आणि टॉलिवूड असे 3 आठवडे गेल्यानंतर लगेच जून जुलै येतं ना. आणि मग जून जुलैमध्ये काय होतं, शाळा सुरू होतात, मग मुलांच्या वह्या पुस्तकं, युनिफॉर्म, हा सगळा खर्च मध्यमवर्गीय माणसाला परवडत नाही ना. त्यामुळे तो सिनेमा बघायला जात नाही. बरं, त्यातही समजा तो सिनेमा बघायला गेला आणि पावसामुळे शहर तुंबलं तर या भीतीने तो घराबाहेरही पडत नाही. आणि पावसाळा झाल्यानंतर शहर तुंबत नाही, मग तुंबलेले प्रोड्युसर थिएटरमध्ये येतात आणि थिएटर तुंबवतात. बाप रे बाप. अहो, माझा तर तुम्हाला सांगतो, लॉकडाऊन पासून राखाडलाय पिक्चर. किती प्रयत्न केले, काय 4 जणांनी पैसे लावले ती. मी स्वतःची जमीन विकून पिक्चर बनवलाय, माहितीये का? मी जेन्युइनली पिक्चर बनवतो इथं, तरी मला शो मिळत नाही. म्हणजे जेन्युइनली सिनेमा सगळेच बनवत असतात, पण सिनेमा किती जेन्युइन आहे हे आपल्याला माहित नसतं. त्यावर जरा शंका आहे. पण ठीक आहे, मी तुमचे सगळे प्रॉब्लेम देवाला सांगतो. रिप्लाय आल्यावर आपण बघूया. नाही, माझा प्रॉब्लेम थोडा अलगच आहे ना. तुमचा काय? माझ्याकडे बाबा आहे. कोण बाबा? उपटे महाराज. हा, त्या उपटे महाराजांनी सांगितलंय का बाबा तुम्ही तुमचा शो एक तर सकाळी 9:30 घ्या, नाही तर संध्याकाळी 4:30 घ्या, नाही तर रात्री 9:30 घ्या. या तिन्ही टाइमा सोडून तुम्ही दुसरा टाइम घेतला तर तुमचा पिक्चर कोणीच पाहणार नाही, तुम्हाला एकट्याला घरात पाहणं पडेल. हा, त्यांना क्रॉस नाही करू शकत ना मी. आणि हे लोक हे मला पाहिजे तसा टाइम देत नाहीये. काय करायचं देवदूता? एक मिनिट, हे उपटे महाराज आहेत कोण? ते शेतात बसलेले राहतात, तण उपटतं आणि मूळ पाहून सांगता भविष्य काय. तृण उपटतात ते.
तृण. ते गवताले तण म्हणतात. हरकत नाही आम्ही पृथ्वीलोक सोडल्यापासून अनेक महाराज इथे जन्माला आलेले आहेत. नाही नाही नाही, माझा गोंधळ वेगळाच आहे. काय झालंय, माझ्या सिनेमाचा एकच खेळ लागलेला आहे. खेळ शो हो, हां सिनेमाचा शो एकच लागला असं म्हणजे मुंबईत एक खेळ आहे, पण मुंबई बाहेर 2 खेळ लागलेले आहेत. पण त्या 2 खेळांमध्ये मी माझी आर्थिक पुनर्प्राप्ती कशी करायची? काय कशी करायची? रिकव्हरी मराठी शब्दकोश बेकार चावलाय त्यांना सकाळी. बर माझं कसं आहे, मला मुंबईत अवघं 5 शो मिळाले ते आणि पुण्यात 3 शो. आता तेवढ्यासाठी प्रमोशन कसं काय परवडेल मला सांगा बरं. नाही, खरंय खरंय. बरं जिथली जमीन विकलेली आहे तिथं तर जायला शोच नाही. हॉरिबल काय आता सिनेमा परिस्थिती. बरं Then एकच मिनिट थांबा. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या ते प्रॉब्लेम हा सांगून झालेले आहेत. मग मी हे देवाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे. त्याचा रिप्लाय हा आला की आपण बघू काय म्हणतोय तो. चालेल. तोवर आपण जरा चिलॅक्स करू. तुमचा पिक्चर रिलीज होणार आहे, जरा मजा करू. चला बस म्हणजे. मला सांगा प्रमोशनम बिमोशनम कसं काय सुरू आहे? एकदम जोरदार हा. या बापा प्रमोशनचं याला काय सांगू आता. काय झालं काय? बाई हिरोईनच आली नाही, तिचा डेली सोप चालू आहे, सुट्टी मारली तिनं. माझी तर बॉम्बला आहे दोघं बिनी. आम्ही बिजे आहे मी एकटा फिरतो इकडे सगळं करत. माझी सुद्धा जी नटी आहे अभिनेत्री, तिचे नाटकाचे 2 खेळ सुरू आहेत सध्या. अरे ह्याला काय अर्थ आहे? तुम्ही का असताय? माझं चांगलं आहे अभिजित. का तुमचे काय हिरो वगैरे आलेले आहेत वाटतं? सगळे आले. अरे कुठे आहेत कोण हिरो आहे कोण? मीच हिरो आहे. तुम्ही हिरो आहात? दिग्दर्शक कोण आहे? मीच आहे. लेखक मीच आहे. आर्ट डिरेक्टर मीच. म्युझिक डिरेक्टर मीच. लिरिसिस्ट मीच. कॉस्ट्युम डिझायनर मीच. प्रोड्युसर. तो वेगळा आहे. मग ही बुद्धी आधी का नाही वापरली? तो वेगळावाली. हा तो वेगळावाली. आणि हे बरं आहे, सगळं स्वतः करायचं पण पैसा मात्र वेगळा लावणार. म्हणजे पैसे बुडाले तरी चालतील पण वेगळ्याचे बुडू देत. नाही असं अजिबात नाही. नाही मग कसं आहे मी पकडलेलं आहे तुम्हाला. नाही. बेचकीत पकडलेलं आहे. सांगा. अहो, मला जर त्यांना फसवायचं असतं तर हा बोर्ड घेऊन मी इथे भरूनच कशाला उभा राहिलो असतो. त्यांनी माझ्यासारख्या नवीन मुलावर पैसे लावले की नाही. मग मी आता त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी इथे उभा राहिलोय, तरच ते माझ्यासारख्या नवीन मुलावर नंतर देखील पैसे लावतील. हो हे खरं आहे. इम्प्रेसिव्ह तुमच्यामुळे. बस डोंट डू दिस हिअर प्लीज. हे नका करू काही. मी तुमच्या ह्यांच्या या वाक्यामुळे मी फास्ट फॉरवर्ड मध्ये तुमची रिक्वेस्ट टाकतो देवाकडे. काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद. करा ते करा. पण त्याचबरोबर देवाला आणखीन एक आमचा संदेश द्या. तो म्हणजे असा की जे मराठी प्रेक्षक आहेत त्यांना सिनेमागृहात येऊन बघण्याची सद्बुद्धी दे. ही सद्बुद्धी मराठी लोकांकडे आहे. ते काय नवीन सिनेमाची वाट बघतच असतात ना लोक. त्या आधी बघायचो, आता कसं लय ऑप्शन आहे त्यांच्याकडे. म्हणजे हो तर मोबाईलवर ऍप्स आलेत ना, OTT प्लॅटफॉर्म आलेत, हजारो फिल्म्स आहेत बटनावर येतात. बरं देवा तुम्हाला सांगतो, आजकाल पिक्चर इकायचा जरी म्हणलं नाही तरी ओळखीचा चेहरा पाहिजे. नावांवरनं आजकाल पिक्चरचा दर्जा ठरवते ती. हो मग बरं आता काहीतरी नवीनच आलंय ती. फिन्स्टावरती जे जास्त फॉलोवर असणार त्यालाच पिक्चर मध्ये घ्या. म्हणजे नवीन चेहऱ्यावर कोण विश्वासच ठेवायला तयार नाही. नवीन मुलं तयार कशी होणार? अगदी. आणि मला काय वाटतं माहितीये का देवडुडा, आधीच आपले मराठी निर्माते ना घाबरतात आपल्या मराठी सिनेमांना पैसा लावण्यासाठी. त्यात जर अशी अवस्था असेल तर कुणी ढुंकूनही बघणार नाही देवडुडा. आणि मला सांगा आता सगळीकडे ती आरक्षण चाललंय ना सगळीकडे. मग महाराष्ट्रातल्या मराठी पिक्चरला पण द्या ना तुम्ही आरक्षण. करा की आता चालू. अहो हिंदी पिक्चर तर देशभरात बघितला जातोय, पण आमचा मराठी पिक्चर जास्तीत जास्त महाराष्ट्रात बघते ती. आणि ही जी मल्टिप्लेक्स वाली आहे ती बीनी, ह्यांच्याकडे तुम्हाला सांगतो 4-4, 5-5, 6-6 स्क्रीन असते. त्या 2 स्क्रीन करा की फक्त मराठीसाठीच. कंपल्सरीच करायचं बा. आणि ही अपेक्षा आम्ही करू शकतो कारण हा महाराष्ट्र आहे आणि मराठी ही आमची राजभाषा आहे. त्यामुळे मराठी सिनेमा जगलाच पाहिजे. बरोबर आहे. अगदी. बाप रे बाप, केवढ्या समस्या आहेत तुमच्या. अजून खूप आहेत, पण सकाळी नाश्ता नाही केला म्हणून एवढंच बोललोय. बाप रे, मराठी चित्रपटांच्याच एवढ्या समस्या आहेत तर मी नाटकांकडे जायलाच नको. नाही तुम्हाला सांगतो. नको. बरं नको. ठीक. एक मिनिट. देवाचा रिप्लाय हा आलेला आहे. सॉल्वम झालेला आहे. सोल्युशनम निघालेला आहे. काय म्हणतात देव बाप्पा? देव म्हणतोय की नमस्कार. नमस्कार. नका करू हे. डोंट डू धिस प्लीज. सॉरी नका करू हे. माफ करा. हा देव म्हणतो आहे की मी तुमचे प्रॉब्लेम ओळखलेला आहे, मला कळलेला आहे, पण माझ्यासारखा देव तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही. अरे बापरे, काय देव सुद्धा मदत करू शकत नाही.
देव सुद्धा आम्हाला मदत करू शकत नाही, मग आम्ही काय करायचं देवडुडा? चला काही फायदा नाही, चला आपण आंदोलनच करायला हवं, त्याच्या पलीकडे आपल्याकडे काही पर्याय नाही. चला. एक मिनिट नाही, माझ्यासारखा देव काही मदत करू शकत नाही असा देव म्हणालेला आहे. म्हणजे प्रेक्षक रूपी देव तुमची मदत करूच शकतो ना. अहो कसं आहे, मराठी माणूस हा मुळातच साहित्याचा कलेचा प्रेमी आहे, त्याला ह्या गोष्टी आवडतातच. अजूनही पगारातला काही भाग तो बाजूला काढतो आणि सिनेमा बघतो, नाटक बघतो. मी वाटल्यास तुमच्या वतीने सगळ्या जनतेला, या मायबाप रसिकांना रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की रसिको, मराठी सिनेमा चित्रपट जर जगायला पाहिजे आहे, जर तो टिकला पाहिजे आहे, जर तो वृद्धिंगत झाला पाहिजे आहे, तर तो सिनेमा आपल्याला चित्रपटगृहात जाऊनच बघायचा आहे. त्याशिवाय ह्या गोष्टी नाही होणार, नाही का? आणि तुमच्यावर सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे, नाही का? अहो, आपला मराठी प्रेक्षक हा स्वतःचा अमूल्य वेळ, त्याचा पैसा खर्च करून थिएटरमध्ये जातो. तो जर तिथून नाराज होऊन परत आला ना, तर तो परत कधीच थिएटरकडे वळणार नाही आणि कोणाला वळायला लावणार सुद्धा नाही. त्यामुळे आपण कुठला सिनेमा करतो, काय सिनेमा करतो, याचा दर्जा सांभाळायची जबाबदारी ही तुमची आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. चांगला सिनेमा करा की, मग आम्ही आहोतच तुमचं प्रमोशन करायला. आणि काही काळजी करू नका, मी आहे ना. तुमच्या चौघांचाही सिनेमा सुपरहिट होणार. तथास्तु. सुरेख परफॉर्मन्स, अतिशय मुद्द्याचं बोलला तुम्ही सगळे. क्या बात. प्रसादा, महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमांना त्यांच्या हक्काचे शोज आणि थिएटर्स मिळालीच पाहिजेत. वारंवार प्रत्येक चित्रपटाच्या वेळेला निर्मात्याला, दिग्दर्शकांना तिकडे जाऊन भिका मागायला लागतात. ही वेळ ताबडतोब प्रत्येकावर येणं बंद व्हायला पाहिजे आणि याचा सरकार दरबारने अत्यंत काळजीपूर्वक विचार करायला हवा असं मला मनापासून वाटतं. हा अत्यंत महत्त्वाचा विषय तितक्यात सिरियसली तुम्ही मांडलात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे चित्रपटसृष्टीतर्फे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.